नमस्कार, मी तुषार पाटील फाकी पॉइंट आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या कशाप्रमाणे काढायच्या हा टॉपिक आज आपण शिकणार आहोत. मित्रांनो, जेव्हा आपल्याला एकूण संख्या विचारल्या जातात, क्रमवार जर असेल तर तो प्रश्न आपण सोडवू शकतो. पण आपल्याला जेव्हा मध्ये विचारल्या जातात, जसे की 13 ते 73 मध्ये एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा, त्यावेळेस एकूण संख्या काढताना आपल्याला एकूण संख्या काढता येत नाही. त्या संख्या कशाप्रमाणे काढायच्या ते आपण शिकून घेऊ. कधी एक प्लस करायचा, कधी एक मायनस करायचा, दोन्ही समसंख्या दिल्या असेल तर काय करायचं, दोन्ही विषम दिले असेल तर काय करायचं, एक सम एक विषम दिले असेल तर काय करायचं, हे 2 ते 3 कन्सेप्ट तुम्ही सर्व या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. व्यवस्थितरित्या तुमच्यासाठी 6 प्रश्न घेतलेले, नैसर्गिक संख्येचे 2, समसंख्येचे 2 आणि विषम संख्येचे 2. या ठिकाणी बघा, समसंख्येचे आणि विषम संख्येचे संख्या काढताना 2 टाईप पडतात. तर एक एक टाईप मध्ये मी एक एक प्रश्न घेतलेला आहे आणि दोन्ही प्रश्न एकाच या ठिकाणी घेतलेले, एका स्लाइड मध्ये, म्हणजे तुम्हाला फरकही व्यवस्थितरित्या समजून जाईल. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न आपल्याला काय दिलाय, 20 ते 45 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती? ठीक आहे, हा आपला पहिला प्रश्न आहे. बरोबर. आता एकूण नैसर्गिक संख्या कशाप्रमाणे काढायच्या, एकूण नैसर्गिक संख्या काढताना हा टॉपिक थोडा सोपा आहे. पण जेव्हा आपल्याला सम आणि विषम संख्या विचारल्या जातात त्यावेळेस आपण कन्फ्युजन होऊन जातो. ठीक आहे. त्याच पद्धतीने नैसर्गिक संख्यांची बेरीज, क्रमवार नैसर्गिक संख्यांची, समसंख्यांची आणि विषम संख्यांची बेरीज कशाप्रमाणे काढायची यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेले, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. एकाच व्हिडिओमध्ये मी तिन्ही संख्या घेतल्या असत्या, पण त्या ठिकाणी तुम्ही कन्फ्युजन झाले असते. त्यासाठी एक एक टाईप मी घेतलेला आहे, नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या. यावर तिन्ही सेपरेट व्हिडिओ बनवलेले, व्हिडिओ शॉर्ट मध्ये, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण एकूण नैसर्गिक संख्या काढून घेऊ. बरोबर. एकूण नैसर्गिक संख्या काढताना काय करायचं, आधी वजाबाकी करायची. 45 वजा 20. ठीक आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 5 0 5, 4 मधून 2 गेले, राहिले 2. ठीक आहे. आता या ठिकाणी संख्या किती राहिलेले, 25. वजाबाकी किती आलेले, 25. आपल्याला काय विचारलं, एकूण नैसर्गिक संख्या. आता केव्हाही लक्षात ठेवायचं, वजाबाकी करताना ही जी खालची संख्या असते ही सुद्धा वजा होऊन जाते. म्हणजे या ठिकाणी +1 करायचा. किती आलेले आहे, 26. म्हणजे 20 ते 45 मध्ये एकूण ज्या नैसर्गिक संख्या येते किती आहे, त्या आहेत 26. क्लिअर झालं. आता हे मी तुम्हाला शॉर्ट उदाहरण, छोट्या उदाहरणाच्या माध्यमातून समजवतो. जसं की आता बघा, 2 ते 5 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती? ठीक आहे, किती? बरोबर. आता आपण वजाबाकी करून घेऊ. 5 वजा 2 राहिले किती, 3. ठीक आहे. आता 5 ते 2 मध्ये 3 नैसर्गिक संख्या का नाही, तर वजा होताना खालची संख्या सुद्धा वजा होते, म्हणजे +1 करावं लागेल. म्हणजे 5 ते 2 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहे, त्या आहेत 4. त्या आता आपण बघून घेऊ. ठीक आहे. पहिली संख्या 2, दुसरी संख्या 3, तिसरी संख्या 4 आणि चौथी संख्या 5. क्लिअर झालं. म्हणजेच बघा, 2 ते 5 मध्ये किती नैसर्गिक संख्या आल्या, 4 आलेल्या आहेत. 1 2 3 4. हे शॉर्ट उदाहरण या ठिकाणी 4 संख्या लिहिण्या सोप्या जात होत्या, म्हणून मी या ठिकाणी शॉर्ट उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला समजवलेलं आहे. तर क्लिअर झालं. एकूण नैसर्गिक संख्या काढताना काय करायचं, आधी वजाबाकी आणि आलेल्या उत्तरामध्ये +1 करायचा. क्लिअर झालं. त्याच पद्धतीने आपण बघू, दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे, 35 ते 72 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहे. ठीक आहे. आता 72 - 35 वजाबाकी करून घ्या. 12 मधून 5 गेले, राहिले 7. ठीक आहे. अच्छा, दिला होता 1 घेतला. 7 मधून 4 गेले, राहिले 3. 37 वजाबाकी आलेली, +1 करा. 38 या प्रश्नामध्ये 72 ते 35 मध्ये किंवा 35 ते 72 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत, त्या आहेत 38. क्लिअर झालं. याप्रमाणे तुम्हाला नैसर्गिक संख्या काढायची आहे. नैसर्गिक संख्या काढताना काय करायचं, फक्त वजाबाकी करून आपण +1 करतो. पण समसंख्येमध्ये आणि विषम संख्येमध्ये थोडा डिफरन्स आहे. ते प्रश्न सुद्धा आपण बघून घेऊ. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. आता पुढचा प्रश्न समसंख्येवर दिलेला आहे. हे दोन्ही प्रश्न एका स्लाइड वरती घेतलेले आहे, कारण तेही तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगतो मी की काय घेतलेले आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी समसंख्या काढताना थोडा फरक आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, 15 आणि 32 पर्यंत एकूण समसंख्या किती आहे. ठीक आहे. आपल्याला काय विचारलं, एकूण समसंख्या. आता संख्यांमध्ये काय असतं, जसे की आपण या ठिकाणी लिहितो 1 2 3 4 5 6. म्हणजेच या ज्या 1 ते 6 पर्यंत संख्या लिहिलेल्या आहे, या संख्यांमध्ये काय, एक विषम आहे, एक सम आहे, एक विषम आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, 6 पर्यंत 3 सम आहेत, 3 विषम आहेत. तसेच या ठिकाणी 15 ते 32 मध्ये एक सम असेल, एक विषम असेल. क्लिअर झालं.
आधी आपण सर्वात आधी वजाबाकी करून घेऊ. 32 मायनस 15. ठीक आहे. 12 मधून हच्च्याला घेतला, 12 मधून 5 गेले राहिले 7, हच्चा वापस दिला. 3 मधून 2 गेले राहिले 17. नैसर्गिक संख्या काढताना आपण एक प्लस केलेला आहे, म्हणजे आपल्याला एकूण संख्या भेटतात. काय भेटतात? एकूण संख्या. या ठिकाणी सुद्धा आपण प्लस 1 करू, कारण आपल्याला एकूण संख्या भेटतील. क्लिअर झालं? किती आहेत? 18. आता एक विषम आहे, एक सम आहे, एक विषम आहे, एक सम आहे, म्हणजे एक संख्येनंतर काय आहे? एक सम आहे, एक विषम आहे, म्हणजेच भागीला 2. किती आले? 9. ठीक आहे. मग आता या ठिकाणी 9 समसंख्या आहेत आणि 9च काय आहेत? विषम संख्या आहेत. क्लिअर झालं? 9 सम आणि 9 विषम. 15 ते 32 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकूण समसंख्या किती आहेत? ते आहेत 9 आणि 9 विषम आहेत. टोटल किती संख्या आहेत? 18 संख्या आहेत. क्लिअर झालं? आता बघा, हे समजून घ्या तुम्ही. दुसरा प्रश्न काय दिलेला आपल्याला? 16 ते 18 मध्ये. या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन आहे. 16 ते 18 मध्ये या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन आहे. हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी तुम्हाला वरचा प्रश्न सांगितला, पण परत मी वरच्या प्रश्नाकडे येईल जेव्हा तुम्हाला या ठिकाणी कन्फ्युजन होईल. ठीक आहे. सर्वात आधी वजाबाकी करू आपण. 58 वजा 16. 8 मधून 6 गेले राहिले 2. 5 मधून 1 गेला राहिले 4. 42 वजाबाकी आली, प्लस 1 करतो, म्हणजेच किती होतील? 43. क्लिअर झालं? 43 एकूण नैसर्गिक संख्या आल्या. आपल्याला फक्त सम काढायचे, म्हणजे भागीला 2. ठीक आहे. बे 2 4, बे 1 बे. राहिले किती? 1 बाकी राहिला. या ठिकाणी हेच कन्फ्युजन होतं, बरोबर? एक काय राहिला? बाकी राहिला. म्हणजे या ठिकाणी 21 आलेला आहे, या ठिकाणी सुद्धा 21 आलेला आहे. 21 दोन्ही 42, 2 भाग केले आपण 43चे, 21 केला, 21 केला, 2 ने भागला, 1 बाकी राहिला. आता एक बाकी राहिला काय? आपल्याला काय काढायचे? समसंख्या काढायचे. आता बघा, समजून घ्या तुम्ही. 16 काय आहे? समसंख्या. आणि 58 सुद्धा काय आहे? समसंख्या. बरोबर? या ठिकाणी बघा, एक सुद्धा बाकी राहिला नाही. तो का नाही राहिला? बघा, 32 ही जी संख्या आहे, 32 ही जी तुमची संख्या आहे, बघा, ही जी 32 तुमची संख्या आहे, ही सम आहे आणि 15 संख्या विषम आहे. म्हणजे एक सम होती, एक विषम होती. बरोबर? एक सम, एक विषम होती, म्हणून या ठिकाणी कोणतीही संख्या बाकी राहिली नाही, शिल्लक एक राहिला नाही. पण या ठिकाणी दोन्ही संख्या काय आहेत? त्या आहेत सम, म्हणून हा जो एक बाकी राहिलाय, हा सम मध्ये प्लस करायचा. म्हणजे ज्या ठिकाणी 22 तुमच्या समसंख्या येतील आणि 21 तुमच्या विषम संख्या येतील. जेव्हा तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं असेल 16 ते 58 पर्यंत एकूण समसंख्यांची बेरीज काढा. काय काढा? बेरीज. तेव्हा तुम्हाला एकूण संख्या काढाव्या लागतील, कारण सूत्रच ते येते त्या ठिकाणी. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. त्या प्रश्नांमध्ये आपल्याला एकूण संख्या काढाव्या लागतात. कन्फ्युजन काय होतं की हा एक बाकी कसा राहतो? ठीक आहे. काही वेळेस घाई गडबडमध्ये तुम्ही 42 भागिले 2 21 घेऊन टाकतात, त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकतं. समजतंय तुम्हाला? तर आधी इकडे नजर मारून घ्यायची. दोन्ही संख्या सम आहे, मग उर्वरित एक कुठे टाकायचा? सम मध्ये. विचारलेला विषम उरला एक, तर विषम मध्ये टाकून द्यायचे. ते सुद्धा प्रश्न आपण बघून घेऊ. समजलं तुम्हाला? एक सम, एक विषम होती, कोणती संख्या उरली नाही. दोन्ही सम होत्या, विचारली सम होती, म्हणून एक आपण सम मध्ये टाकलेला आहे. उर्वरित जो असतो, त्या दोन्ही संख्या कोणत्या ते बघून घ्यायचा, त्यामध्ये तो एक टाकून द्यायचा. एक्स्ट्रा संख्या तीच असते. क्लिअर झालं? ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. 13 ते 42 पर्यंत एकूण विषम संख्या किती आहेत? आता आपल्याला कोणत्या संख्या काढायच्या? विषम संख्या काढायच्या. आपण नैसर्गिक संख्या आधी काढल्या, त्यानंतर सम काढल्या, त्यानंतर विषम काढल्या. ठीक आहे. आता विषम आपण काढतोय. 42 मोठी संख्या वरती वजाबाकी करताना 42 मधून 13 गेले. बघा, हातच्याला घेतो. 12 मधून 3 गेले राहिले, 9 हातच्या वापस देतो. 4 मधून 2 गेले राहिले 2. 29 प्लस 1 बरोबर किती आले? 30. 30 भागीला 2, कारण एक सम एक विषम आहे. ठीक. 15. आता 15 काय आले? 15 आले विषम, आणि उर्वरित जो 15 आहे, 30 चे जर 2 भाग केले तर 15 काय आल्या? सम आल्या. बरोबर? मागील प्रमाणेच वरती आपण पाहिलं होतं. ठीक आहे. आता या ठिकाणी 15 का आल्या? तर एक विषम होती, एक सम आहे. एक विषम आहे, एक सम आहे. जेव्हा एक विषम एक सम येते, तेव्हा या दोन्ही संख्या सारख्या निघतात. ठीक आहे. दोन्ही संख्या सारख्या निघतात. जसे की बघा, 2 ते 8 मध्ये समसंख्या किती? 2 ते 8 मध्ये समसंख्या किती? बघा, 2 4 6 8. या संख्या किती आलेल्या? 4 आलेल्या. याच्यामध्ये विषम कमी येतील, याच्यामध्ये विषम कमी येतील. बघा, या ठिकाणी 3 5 आणि 7, विषम फक्त 3 आलेले.
क्लिअर झालं? म्हणजे काय आलं, एक कमी आलं. एक कमी का आला, या ठिकाणी दोन्ही संख्या ज्या 2 ते 8 मध्ये दिलेल्या या सम दिलेल्या. काय दिलेले? सम. म्हणून त्या ठिकाणी सम एक एक्स्ट्रा आली. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, एकूण विषम संख्या काढा. आता एकूण विषम संख्या काढा आपल्याला दिलेलं आहे, पण या ठिकाणी दोन्ही विषम दिलेले आहेत. म्हणून विषम काय येतील, जास्त येतील. एकने काय येईल, जास्त. या ठिकाणी एक विषम एक सम दिली होती, म्हणून दोन्ही संख्या सारख्या आलेल्या आहेत. कोणतीही संख्या कमी नाही. आता या ठिकाणी आपण काढून घेऊ 65 वजा 25. ठीक आहे. 0 0 5 मधून 5 गेले राहिले 0 आणि 6 मधून 2 गेले राहिले किती, 4. 40 आलेले प्लस 1 बरोबर किती झाले, 41. ठीक आहे. एकूण नैसर्गिक संख्या किती आहे, 65 ते 25 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या 41 आहे. 41 भागीला 2, 2 भाग करावे लागतील आपल्याला. ठीक आहे. 41 भागीला 2 भागीला 2. 2 दुनी 4, भाग जात नाही 0. ठीक आहे. आपण 41 चे 2 भाग केले 20 आणि 20. उर्वरित किती राहिला, एक आपला बाकी राहिला. एक बाकी. आता हा एक बाकी कुठे टाकू आपण, तो एक बाकी टाकणार आहोत की या ठिकाणी आपण बघून घेऊ. इकडे सुद्धा विषम आहे, इकडे सुद्धा. दोन्ही संख्या विषम आहेत. विचारलेल्या काय, विषम आहेत. तर आपण या ठिकाणी हा एक इथे टाकू, म्हणजे या ठिकाणी 21 विषम संख्या येतील, विषम, आणि 20 काय येतील, त्या येतील सम. क्लिअर झाला मित्रांनो? हा जो टॉपिक आहे हा सोपा आहे, पण हा तुम्हाला त्या ठिकाणी कामा येईल ज्यावेळेस तुम्ही बेरीज कराल. जसे की 25 ते 65 मध्ये एकूण विषम संख्यांची बेरीज काढा. त्या ठिकाणी कन्फ्युजन होईल तुमचं वाला की सम किती घ्यायचे आणि विषम किती घ्यायचे, की त्या प्रश्नामध्ये एकूण संख्या किती टाकायचे. त्यासाठी हा टॉपिक महत्वाचा आहे. क्लिअर झालं मित्रांनो? मी आशा करतो की तुम्हाला व्यवस्थितरित्या हा टॉपिक समजला असेल. आणि जर तुम्ही नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या यांची बेरीजचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्की बघा. आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून चांगलं आहे तर एका पेजवरती तुम्ही एक टॉपिक घ्या की नाही, एकूण विषम संख्या कशा काढायच्या, एकूण समसंख्या कशा काढायच्या आणि एकूण नैसर्गिक संख्या कशा पद्धतीने काढायच्या आहे. क्लिअर झालं मित्रांनो? जर खाकी पॉईंट चॅनल तुम्ही नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच खाकी पॉईंट टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही नक्की जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.